नमस्कार. आपल्या सगळ्यांना मराठी वर्णमाला माहितीये. अ, आ, इ, ई, क, ख, ग, घ. पण थांबा, ही फक्त पाठांतराची गोष्ट आहे का? अजिबात नाही. ह्याच्या मागे एक जबरदस्त सायन्स आहे, एक वैज्ञानिक आराखडा आहे आणि आज आपण तोच उलगडणार आहोत. चला सुरू करूया. तर प्रश्न हा आहे की मराठी वर्णमाला इतकी विलक्षण, इतकी सायंटिफिक का आहे? म्हणजे ही फक्त अक्षरं नाहीत का जी आपण पाठ करायची? नाही. याच्या मागे खूप खोलवर विचार आहे, एक सिस्टम आहे. चला तर मग सुरुवात करूया पायापासून. कोणत्याही भाषेचा पाया काय असतो? तर तिचे मूळ ध्वनी. आणि मराठीत हा पाया म्हणजे आपले स्वर. आता स्वर म्हणजे काय? सोपं आहे. हे असे ध्वनी आहेत जे उच्चारताना तोंडात कुठेही काहीही अडथळा येत नाही. हवा थेट फुफ्फुसातून बाहेर येते. म्हणूनच ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. स्वयंपूर्ण आहेत. खरं तर प्रत्येक शब्दाचा आत्माच आहेत हे स्वर. आता स्वरांमध्ये गंमत आहे. काही स्वर छोटे आहेत म्हणजे ह्रस्व, त्यांना उच्चारायला कमी वेळ लागतो. आणि काही मोठे आहेत म्हणजे दीर्घ, त्यांना जास्त वेळ लागतो. आता हे फक्त व्याकरणासाठी नाही आहे, याचे परिणाम खूप मोठे आहेत. कसे? तेच बघा. इथे स्वराच्या लांबीची ताकद आपल्याला दिसेल. फक्त 1 सेकंदाचा फरक, पण अर्थ पूर्णपणे बदलतो. शीर म्हटलं म्हणजे डोके, पण जरा लांबून शीर म्हटलं की त्याचा अर्थ होतो रक्तवाहिनी. तसंच बघा, दिन म्हणजे दिवस, पण दिन म्हणजे गरीब. म्हणजे बघा, उच्चार थोडासा बदलला की अर्थाचा अनर्थ. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, मराठीत अचूक उच्चाराला किती जास्त महत्त्व आहे. ठीक आहे. तर स्वर हे भाषेचा पाया आहेत हे आपण पाहिलं. पण फक्त पायावर इमारत उभी राहते का? नाही, तिला भिंती लागतात. भाषेच्या या भिंती म्हणजे व्यंजने. चला आता त्यांच्याकडे वळूया. आता व्यंजनांबद्दलची एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्या. व्यंजन हे मुळात अपूर्ण असतं, म्हणजे त्याचा पाय मोडलेला असतो. जसं क, ग, च हे असे अपूर्ण ध्वनी आहेत. यांना पूर्ण व्हायला म्हणजे उच्चारता यायला एका स्वराची मदत लागते. स्वराशिवाय ते अपूर्णच राहतात. बघा, हे अगदी सोपं आहे. समजा आपण क हा अपूर्ण ध्वनी घेतला, त्यात आपण अ हा स्वर मिळवला की झालं पूर्ण अक्षर क. आणि असंच प्रत्येक व्यंजन एका स्वराच्या मदतीने पूर्ण होतं. बरं, आता येतो या सगळ्या विश्लेषणाचा सर्वात इंटरेस्टिंग भाग. तो खुलासा, जी गोष्ट या सगळ्या व्यंजनांना एका सायंटिफिक सिस्टममध्ये बांधते. म्हणजे कधी विचार केलाय का की क, ख, ग, घ हे एकाच रांगेत का? आणि प, फ, ब, भ दुसऱ्या? हे काही उगाच नाहीये, हे ॲक्सिडेंटल नाहीये. हां, आपल्या तोंडाच्या आतला एक नकाशा आहे. हो, अक्षरशः एक मॅप. चला तर मग या मॅपवरचा प्रवास सुरू करूया. अगदी आतून, आपल्या घशातून. पहिला गट आहे कंठ. हे आवाज थेट आपल्या कंठातून येतात. माझ्यासोबत म्हणून बघा. क, ख, ग, घ, ङ. जाणवलं? हा आवाज आपल्या तोंडात किती खोलवर तयार होतोय ते. आता घशातून जरा पुढे येऊया, टाळूकडे. दुसरा गट आहे तालव्य. इथे जीभ टाळूला लागते आणि हे ध्वनी तयार होतात. म्हणून बघा, च, छ, ज, झ, ञ. जिभेच्या टोकाची हालचाल लक्षात आली ना? आता येतो एक खास गट, मूर्धन्य. इथे काय होतं तर जीभ अशी मागे वळते आणि टाळूच्या वरच्या कडक भागाला लागते. याचा आवाजही तसाच दमदार असतो. म्हणून बघा, ट, ठ, ड, ढ, ण. एकदम वेगळाच फील आहे ना या आवाजाचा. पुढे आलो की लागतात दात आणि पुढचा गट आहे दंत्य. नावावरूनच कळलं असेल, हे ध्वनी उच्चारताना जीभ थेट दातांच्या मागे टेकते. म्हणा, त, थ, द, ध, न. हे आवाज ऐकायला किती नाजूक आहेत, नाही का? आणि या मॅपवरचा शेवटचा थांबा म्हणजे ओठ. हा गट आहे ओष्ठ. हे तो ओळखायला सगळ्यात सोपे आहेत, कारण दोन्ही ओठ एकमेकांना चिकटल्याशिवाय हे आवाज निघूच शकत नाहीत. म्हणून बघा, प, फ, ब, भ, म. सोपं आहे की नाही? तर ही झाली आपली तोंडाच्या आतली रचना. पण गंमत इथेच संपत नाही. अजूनही काही इंटरेस्टिंग नियम आहेत जे भाषेला आणखी श्रीमंत करतात. त्यातलाच एक आहे श्वासाचा नियम. गमतीशीर आहे हा. काही व्यंजने आहेत अल्पप्राण. म्हणजे काय तर त्यांना उच्चारताना तोंडातून कमी हवा बाहेर येते. उदाहरण क. आणि काही आहेत महाप्राण, जिथे अक्षरशः हवेचा एक झोत बाहेर पडतो. उदाहरण ख. तुम्ही स्वतः करून बघू शकता. तोंडासमोर हात धरा आणि म्हणा क आणि मग म्हणा ख.
जाणवला फरक? आता एक नियम बघूया जो थोडा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो, पण खरं तर तो एका लॉजिकल पझलसारखा आहे. हा आहे अनुस्वाराचा नियम. चला, घंटा हा शब्द घेऊया. इथे घ वर अनुस्वार आहे, म्हणजे एक टिंब. आता काय करायचं तर त्या अनुस्वारानंतर येणारं अक्षर बघायचं. ते आहे ट. आता आठवा, ट कोणत्या गटात येतो? मूर्धन्य गटात. त्या गटातलं 5वं अक्षर कोणतं? ण. झालं, म्हणजे घंटा हा शब्द शास्त्रीयदृष्ट्या घंटा असा लिहिला जातो. आहे की नाही एकदम लॉजिकल? आणि आता हे सगळं एकत्र कसं दिसतं ते बघा. हा आहे तो संपूर्ण आराखडा. इथे बघा, कंठ, तालव्य, मूर्धन्य, प्रत्येक उच्चार स्थानानुसार कोणते स्वर आणि कोणती व्यंजने येतात हे सगळं एकाच ठिकाणी मांडलंय. सगळं कसे एकमेकांशी जोडलेलं आहे, किती परफेक्ट ही सिस्टीम आहे हे यावरून अगदी स्पष्ट होतं. खरंच एक संपूर्ण ब्लूप्रिंट. तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो की मराठी वर्णमाला ही फक्त पाठांतरासाठीची अक्षरं नाही आहेत. नाही, ही तर मानवी तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक आवाजाला, प्रत्येक ध्वनीला कॅप्चर करणारी, त्याला ऑर्गनाईज करणारी एक जबरदस्त वैज्ञानिक प्रणाली आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, भाषा म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह असतो की त्या शब्दांच्या मागे ध्वनीची अशी एक परिपूर्ण, एक परफेक्ट सिस्टम लपलेली असते? यावर नक्की विचार करा.